नमस्ते भाऊ. कालपासून माझं डोकं खराब झालं की ह्या वेळेस आपल्या नगरी नगरी यूट्यूब चॅनलला विषय कोणता टाकावा. आता पार सकाळ उजडली, शनिवार आला, आता उद्या रविवार, पण मला विषय काय टाकायचा. त्याच वेळेस माझ्या कानावर दान पावलं हे आलं. अरे म्हणलं विषय सापडला. त्या आवाजाच्या दिशेने मी चालत गेलो आणि मला सकाळी सकाळी वासुदेवाचं दर्शन झालं. आता वासुदेव ही कला काय आहे, किती वर्षापासून आहे, किती जुनी आहे, ह्याच्या खोलात मी जाणार नाही. आपण प्रत्यक्ष वासुदेवालाच भेटू. चला. तुझ्या चरणाची गंगा, तुझ्या चरणाची गंगा, तुझ्या चरणाची गंगा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, हो भीमानी चंद्रभागा. सकाळच्या पारी तुम्ही हरिनाम बोला, वसुदेव आला, वसुदेव आला. माझं नाव सर्जेराव अंबादास काकडे. मी राहणार उंदरगाव पांढरी वस्तीवरचा. माझ्या याच्या अगोदर कमीत कमी गेल्या 30 वर्षापूर्वी हा जो कार्यक्रम आहे वासुदेवाचा, हा कार्यक्रम माझ्या आजोबा करीत होते. यानंतर माझ्या वडिलांनी नाही केला. त्याच्यानंतर मग मला या कार्यक्रमामध्ये मला प्रतिसाद वाटला का मग मी जर हा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर आपण जगाचं कल्याण करू बा, जगाच्या डोक्यातली बुद्धीतलं हे करू बा, आपण बुद्धीत फरक करू बा, जग घडवू बा. आपण वासुदेव जगाला तत्वज्ञान देऊ, या देवाच्या गोष्टी सांगू. अशा पद्धतीनं मी आता हे असा निर्णय घेतला का आपण जसं हिंडलं फिरलं, आपण जसं गायन केलं तर याच्यामध्ये काहीतरी एक प्रकल्प तयार होईल बा. पंजोबाच्या नावानं, मावती बाबाच्या नावानं, भाऊना उजव्या हातानं, पाची बोटानं दान धर्म केला. ह्या वासुदेवाला यांच्या नावाचा दान धर्म पोचला. पंढरीच्या चंद्रभागेला, भीमातीरीला यांच्या नावाचा दान धर्म पोचला. शिवशंकर भगवंताला, भक्त पुंडलिकाला, राही रखमाबाईला, यशोदा मातेला दान धर्म पावला. त्या पंढरीच्या पांडुरंगाला यांच्या नावाचा दान धर्म पोचला. त्र्यंबकच्या निवृत्तीनाथाला, कुशावर्ताला त्यांच्या नावाचा दान धर्म पोचला. देवगडच्या गुरुदत्तरायाला, किसनगिरीजी बाबाला, भास्करगिरी बाबाला, शिवशंकर हर हर महादेवाला दान कल्याण करते. सदा सुखी रहो, आयुष्यमान भव. श्रीकृष्ण भगवान की जय. हे जे जुन्या परंपरा आहेत, वासुदेव वगैरे संध्याकाळी ते पहाटे पहाटे येतात, ती हातात कंदील असतात, त्यांचं काहीतरी माग शास्त्रीय कारण आहे त्याच्यामध्ये. आता ते आपल्याला माहिती नाही जास्त, पण त्या परंपरा आहेत त्या खूप आता लोप पावत चालल्या आहेत. वासुदेव आताच्या काळात दिसत नाही जास्ती. नाही, दिसतच नाही. आता सकाळी सकाळी हे लोक येतात तर आपल्याला असं वाटतं काय उगाच आला बाबा? नाही नाही नाही, असं वाटत नाही. ते वाणी जी असते ही किती सुंदर असते, सगळं धार्मिक असतं. एक प्रसन्न वाटतं. हा, त्यांचा आवाज ऐकला तरी आवाज किती सुंदर असतो. त्यांचे गाणे किती छान असतात, ही लावलेली असते. वासुदेव म्हणजे हा श्रीकृष्ण काळातला हा पूर्वीचा हा वासुदेव आहे. आणि ह्या वासुदेव ह्या नाथ्याला जोडून आम्ही ह्या सगळा साथ केलेला आहे. हा सरस्वतीचे पंख आणलेले आहे, हा टोप बनवलेला आहे, श्रीकृष्णाचा फोटो बसवलेला आहे. 12 ज्योतिर्लिंगाचा ह्या जगाच्या जन कल्याणासाठी, जग घडवायसाठी एवढ्या आम्ही या गोष्टी केलेल्या आहे. आणि एवढ्या गोष्टी करून आम्ही जरा हिंडतो, फिरतो, गातो आणि लोकांना आम्ही
ऐकवणूक करतो, लोक बी ऐकतात. ह्या साईबाबाच्या काळातल्या चिपळे आहे, हा. हे टाळ बी साईबाबाच्या काळातले, आमच्या आजोबाच्या काळातले. म्हणजे दोन हातात, एका हातात चिपळी आहे तुमच्या? एका हातात चिपळे आणि दोन्ही चिपळे आहेत एका हातात? हो, एका हातात 2 चिपळ्या, एका हातात 2 टाळ लागतात. आता हे वासुदेवाचं हे स्वरूप असतं. हा. वासुदेव मुखाने गोड बोलतो, देवाचे नाव घेतो, देवाचे कौतुक गातो, श्रीकृष्णाचं जास्त कौतुक गातो. आणि श्रीकृष्ण म्हणजे हा परमात्मा आहे, हा वासुदेव श्रीकृष्ण. वासुदेव अनवाणीच फिरत असतो का? हो 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 हो. पायात काही नाही घालत नाही, नाही? पाया काय, माऊल्या दर्शन घेतात. मी जर कुठं वारीला गेलो तर माझ्या दर्शन हजारो लोक माझं दर्शन घेतात. त्याच्यामुळे वासुदेव बिगर पाय चप्पल घालतात, वासुदेव दारका मारत असतो. अजून वासुदेवाच्या ह्याच्यामध्ये काय तुम्हाला हे करावं लागतं, पाळावं लागतं? दुसरं जेवण कमी करावं लागतं, लघवी पाणी कमी प्यावं लागतं. हा. आणि प्रतिसाद सगळ्यांना चांगल्यापैकी चांगला आशीर्वाद द्यावा लागतो. अरे बापरे. हो, मी असा आशीर्वाद देतो. एखादी महिला जर माझ्या दर्शन घेतलं, मी त्यांना असा आशीर्वाद देतो, माऊले सदा सुखी रहो, आयुष्यमान भव, कल्याण भव, लक्ष्मी नारायणचा जोडा, 100 वर्षाला सौभाग्य लाभो. आणि तुझ्या हातून साधू संतांची सेवा घडो, घरच्यांची सेवा घडो, सासू सासऱ्यांची सेवा घडो. आणि तुझ्या या वर्षामध्ये 1-2 तीर्थयात्रा घडो. वा. हा. आणि मध्ये असं असतं, कुटुंबामध्ये मन रमतं. ते चाल माझ्या गावाला जावो, सारं गोकुळ फिरून पाहो. राजा चाल माझ्या गावाला जावो, सारं गोकुळ फिरून पाहो. सारं गोकुळ माझं गाव, सारं गोकुळ माझं गाव, न माझ्या गावात माझं नाव. राधे चाल माझ्या गावाला जावो, सारं गोकुळ फिरून पाहो. राधे चाल माझ्या गावाला जावो, सारं गोकुळ फिरून पाहो. वसुदेव माझे पिता, देवकी माझी माता. वसुदेव माझे पिता, देवकी माझी माता. राधा लागले कृष्णाच्या नादा, राधा लागले कृष्णाच्या नादा. राधा चाल माझ्या गावाला जावो, सारं गोकुळ फिरून पाहो. राधा चाल माझ्या गावाला जावो, सारं गोकुळ फिरून पाहो. मला गॅरंटी आहे वासुदेवाचा ह्यो एपिसोड तुम्हाला 100% आवडला असेल. फक्त एक काम करा, ह्यो एपिसोड सगळीकडे पसरवा, म्हणजे शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, जिकडं जिकडं तुम्हाला शक्य असेल त्या सगळ्यांकडे हा शेअर करा. आणि नगरी यूट्यूब चॅनल अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायसाठी एकदम सोपी पद्धत आहे. खाली एक लाल बटन असतं सबस्क्राईब लिहिलेलं, त्याच्यावर दाबायचं. ते दाबलं की ते सबस्क्राईब होणार. सबस्क्राईब म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ टाकन त्याची सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन, म्हणजे सगळ्यात पहिली सूचना तुम्हाला येईल. आणि हा, हे फुकट आहे. सबस्क्राईब करायचं म्हणजे काय पैसे जात नाही. काय आहे, बऱ्याच लोकांना असं वाटतं कशाला नादात पडायचं, फालतू डेटा जातो. तसं काही नाही आहे. आपण आपलं चॅनल हे सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनल लोकांपर्यंत पोहोचलं म्हणजे हे जे कलाकार आहे असे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातील आणि आपल्या पारंपरिक कला जिवंत राहत्या. चला परत भेटू. नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे. इट्स किंग स्टाईल.